नमस्कार. शासनची या युट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी यंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू, त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बस. चला आजचे अपडेट सविस्तर समजून की चला सुरू करूया. राज्य वेतन सुधारणा समिती 2017चा खंड 2 मधील वेतन श्रेणी विषयक व त्या अनुषंगिक शिफारसी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाने दिनांक 30 जानेवारी 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार अधिसूचित केलेल्या नियमातील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चित नियम तसेच वित्त विभाग परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2021 नुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन आवश्यक त्या फेरफारासह आदिवासी विकास विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाचे वित्त विभागाकडून दिनांक 13/2/2023 रोजी निर्गमित शासन निर्णयातील सुधारित वेतन स्तर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्य स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील अधीक्षक पुरुष व अधीक्षिका महिला या संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे. सदर सुधारित वेतन स्तर लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती सदर संवर्गांना लागू असणार आहे. राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केल्यामुळे आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात येत आहे त्यामध्ये अधीक्षक पुरुष व अधीक्षिका महिला संवर्ग 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन स्तर S8 25,000 ते 81,100 मंजूर वेतन स्तर होता. समितीने शिफारस केलेल्या 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर S12 मध्ये 32,000 ते 1,16,000 या वेतन स्तरामध्ये सुधारित वेतन स्तर मंजूर करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.